विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 7वीचा अभ्यासक्रम ऑनलाईन तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत आहोत. सध्या परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे शाळेने असा निर्णय घेतला की विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडू नये, त्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही ऑनलाईन रोज तुम्हाला भेटायला येणार आहोत. मी आज घेऊन आलेलो आहे इयत्ता 7वीचा 5 नंबरचा पाठ, पद्यपाठ, तो म्हणजे दादाच पत्र. काय शिकायचं आहे आपल्याला या पाठामधून? 2 गोष्टी शिकायच्या. पहिली गोष्ट शिकायची, पत्रलेखन कसं करावं, पत्र कसं लिहावं. खरं तर आज मुलांना विसरून गेलीत मुलं पत्रलेखन कसं करावं. त्याला कारण माहिती काय? त्याला कारण आहे हा तुमच्या हातामध्ये असलेला मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, या सगळ्यांमुळं पत्रलेखनाची भाषा आम्ही विसरून गेलेलो आहोत. पत्र कसं लिहावं हे समजत नाही. प्रश्नपत्रिकेत एखादा प्रश्न आला, पत्र लिहा, की मुलं गांगारून जातात. म्हणून उत्तम पत्र कसं लिहावं ते या पाठामध्ये एक नमुना, सॅम्पल तुम्हाला आज दिलेला आहे. म्हणून आपल्याला पहिली गोष्ट शिकायला मिळणार आहे, पत्र कसं लिहावं. आणि दुसरी गोष्ट आहे, या पत्रामध्ये एका मुलीनं आपल्या भावाला एक प्रसंग सांगितला आहे की त्यांची सहल जाणार आहे. ती सहल का जाणार आहे, सहल गेल्यानंतर त्यांनी काय पाहिलं, या सगळ्या गोष्टीचं वर्णन त्या मुलीनं आपल्या दादाला पत्रामध्ये लिहिलेलं आहे. काय वर्णन आहे? ते वर्णन आहे माळढो पक्षाचं. नाव ऐकलंय तुम्ही? माळढो पक्षी. या पक्षाला इंग्रजीमध्ये ग्रेट इंडियन बस्टर्ड असं म्हणतात. तुम्हाला मी त्याचं चित्र दाखवतो. हा असा असतो माळढो पक्षी. पाहिला कसा दिसतोय? मोरासारखा दिसतोय. मोरासारखाच आहे ना, फक्त याला काय नाही, पिसारा नाहीये. हा आकारानं चांगला मोठा आहे. तुम्हाला माहिती की याचं वैशिष्ट्य, मोर उडू शकतो पण माळढो पक्षी उडू शकत नाही. तो वेगानं चालतो किंवा वेगानं पळू शकतो. आकारानं मोठा, वजनानं मोठा. अवतीभोवती थोडंसं वातावरण पाहिलं का? ड्राय वातावरण आहे, कोरडं, जिथं झाडं झुडपं हिरवीगार नाहीये, वाळलेलं गवत आहे, दगड धोंडे आहे, असं वातावरण ज्या ठिकाणी असतं या ठिकाणी हा माळढो पक्षी सापडतो. या पक्षासाठी एक विशिष्ट असं जागा सरकारनं राखीव ठेवली, त्याला म्हणायचं अभयारण्य, संरक्षित जागा, की ज्या ठिकाणी त्या पक्षाला संरक्षण मिळेल, सुरक्षित जागा मिळेल. असे अभयारण्य माहिती का भारतामध्ये किती आहेत? सांगता येतील? मी सांगतो तुम्हाला. अशी अरण्य आहेत. आपल्याला जे बघायचं या पत्रामध्ये ते आहे नांदचं अभयारण्य. दुसरं आहे ताडोबा अभयारण्य, ते वाघासाठी प्रसिद्ध आहे. कान्हाचं अभयारण्य आहे. दुसरं आहे बस्तरचं. आणि अजून एक माहिती आहे, अगदी गर्दीच्या ठिकाणी आहे, आणि ते आहे मुंबईचं नॅशनल पार्क. आपल्या प्रवरा पब्लिक स्कूलचे काही विद्यार्थी या ठिकाणी जाऊन आलेले. त्याचं नाव आहे नांदूर मधमेश्वर. त्या ठिकाणी पक्ष्यांसाठी अभयारण्य आहे, मोठं तळं आहे, आणि त्या तळ्याच्या काठी हे अभयारण्य. म्हणजे भारतामध्ये नव्हे, महाराष्ट्रात अशी बरीच अभयारण्य आहेत. त्यापैकी आज आपल्याला एक माहिती बघायची, ती म्हणजे नांदचं माळढो पक्षासाठी असलेलं अभयारण्य. आता मी तुम्हाला हा तुमचा धडा वाचून दाखवणार आहे. हे काय? एका ताईनं तिच्या दादाला लिहिलेलं पत्र आहे. काय लिहिते ती? दिनांक. तिनं दिनांक टाकलेला आहे वर कोपऱ्यात. आपण बघा, पत्र लिहायला लागलं की दिनांक लिहितो. तिनं दिनांक लिहिला, आणि पत्र लिहायला मात्र तिनं उजव्या बाजूने सुरुवात केलेली आहे. कारण आता हल्ली आपण सगळी सुरुवात ही उजव्या बाजूने करतो.
प्रिय दादा, सप्रेम नमस्कार. तिचा भाऊ आहे त्यामुळे ती काय म्हणते प्रिय दादा आणि त्या दादाला नमस्कार केला. कुणाला काय लिहायचं याचे सुद्धा काही नियम असतात पत्र लेखनाचे. त्यातला एक, दादा कालच मी सहलीला जाऊन आले. अरे इतकी मजा आली काय सांगू. या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्षासंबंधी चित्रफित दाखवली. ती पाहून आणि तेव्हा ताई दादांनी सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला. काय लिहिली ती? तिनं पत्र लिहिलंय दादाला की दादा आमची सहल या अभयारण्यात जाऊन आली, खूप मजा आली. बरं आम्ही त्या अभयारण्यात का गेलो? त्याला काहीतरी कारण आहे. आमच्या शाळेमध्ये एक विज्ञान केंद्र आहे आणि त्या विज्ञान केंद्रातर्फे एक चित्रफित दाखवली. चित्रफित माहिती आहे? फिल्म, छोटीशी फिल्म, शॉर्ट फिल्म म्हणतो आपण त्याला. चित्रफित, अशी चित्रफित काढलेली होती. त्याच्यामध्ये पक्ष्यांची माहिती होती आणि त्यामुळं आमच्या मनात इतकं कुतूहल निर्माण झालं की आम्ही पक्क ठरवलं सहल न्यायची तर कुठं न्यायची? पक्षी अभयारण्य बघण्यासाठी. आम्ही तसा हट्ट धरला आणि आमची सहल केली. सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो. सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ. इथे नान्नज जे लिहिलंय मी तिथे हे माळढोकासाठी जे अभयारण्य आहे ते आहे. माळढोक अभयारण्य. ठरलेल्या वेळी आम्ही तिथं पोहोचलो. अभयारण्यातून फिरत असताना सर सांगत होते की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वन विभागाने हे अरण्य घोषित केलं आहे. माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण शेतीतील किड्यांवर तो गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकच अंडी घालतो, त्यामुळं त्याची संख्या अतिशय कमी आहे. शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते. आता शेवटी ही मुलं त्या बार्शी रोडवरून 20-22 किलोमीटरवर असलेल्या नान्नज या ठिकाणी पोहोचले. काय बघायला मिळालं त्यांना? तर त्या ठिकाणी लिहिलेलं होतं हे माळढोकासाठी असलेलं अभयारण्य आहे. अरण्यातून फिरत होते विद्यार्थी, सर काही फोटो काढत होते आणि चालता चालता शिक्षकांनी त्या माळढोकाविषयी माहिती सांगितली. काय काय माहिती सांगितली? पहिलं सांगितलं हा माळढोक पक्षी अतिशय सुंदर आहे, देखणा आहे. तसा मोर तुम्हाला म्हटलं ना मी, आधी दिसायला कसा आहे? मोरासारखा आहे. म्हणून हा मोरासारखा जरी एवढा सुंदर नसला पण हा पक्षी अतिशय सुंदर आहे, देखणा आहे. मोराला फक्त पिसारा आहे, याला पिसारा नाही. हा वजनानं थोडासा जड आहे म्हणून त्याला मी सांगितलं की त्याला उडता येत नाही. तो काय करतोय? पळतो, चालतो, वेगानं चालतो. देखणा पक्षी आहे, शेतकऱ्याचा मित्र आहे. का बरं वाटतं त्याला शेतकऱ्याचा मित्र? कारण हा पक्षी कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला त्रास देत नाही, त्याच्या पिकाचं नुकसान करत नाही. काय खात असेल हा? तर हा पक्षी खातो किडे. झाडावर पिकांवर असलेले किडे खातो, खाली पडलेली बोरं खातो, फळं खातो. त्यामुळं शेतकऱ्याचं याच्यामुळं काहीही नुकसान होत नाही म्हणून त्याला काय म्हटलंय? शेतकऱ्याचा मित्र म्हटलेला आहे. पुढे असं म्हटलंय की हा पक्षी वर्षातून एकच अंड घालतो. आता मला सांगा, कोंबडी आहे ना, कोंबडी रोज अंड घालते, तिच्या पिलांना काही तोटा आहे का? आपण बघतो पोल्ट्री फार्म भरलेले. पण माळढोक पक्षी असा आहे की जो वर्षातून एकच अंड घालतो आणि एकच पिलाला तो जन्म देतो. मग मला सांगा, जर ते अंड फुटलं, त्या ठिकाणी काही प्राणी आले, काही धक्का लागला किंवा ते अंड कोणी उचलून नेलं तर एका पिलाचा जन्म होणार नाही आणि 1 वर्ष पूर्ण वायाला जाईल. म्हणून या माळढोकाची संख्या हळूहळू काय होत चाललेली आहे? कमी होत चालली. म्हणून शेवटी सरकारला निर्णय घ्यावा लागला की या माळढोकांसाठी काय करायची? एक संरक्षित जागा तयार करायची. म्हणून त्याला काय म्हटलंय? अभयारण्य. आणि शेवटी विद्यार्थी तिथे पोहोचले.
माळढोकाविषयी त्यांनी ही माहिती मिळवली. पुढे ही मुलगी काय म्हणते, दादा आम्ही हा माळढोक पक्षी अगदी जवळून निरखून पाहिला, अगदी जवळून, तो काही घाबरत नाही, म्हणून आम्ही अगदी जवळून जाऊन त्याला चांगलं निरखून निरीक्षण केलं. बारीक त्याची चोच, पंख, त्याचा रंग, त्याचा डौलदारपणा, त्याची मान, हे सगळं आम्ही पाहिलं. त्याचा रंग, त्याची चोच, इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. पहिल्यांदा मला हा माळढोक असा सुंदर असा पक्षी पाहायला मिळाला. बर मग तिथं फक्त सगळे माळढोक होते का? नाही, माळढोक पक्षाबरोबर आम्ही चंडोल, माळटिटवी असे इतर पक्षीही तिथं पाहिले. आमच्या शिक्षकांनी माळढोक पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. आमच्या शिक्षकांकडे कॅमेरा होता, त्यामुळे त्यांनी भरपूर असे माळढोकाचे आणि इतर पक्ष्यांचे सुद्धा फोटो काढले. पण एक मात्र फोटो काढताना एक आमच्या ध्यानात आलं की फोटो काढताना आम्हाला वन विभागाची परवानगी घ्यावी लागते. कारण फोटो काढताना त्यांना कोणीतरी अडवलं असेल. मग शेवटी त्यांनी रिक्वेस्ट केली की हे फोटो आम्ही कुठेही वापरणार नाही, हे शाळेसाठी राहतील, विद्यार्थ्यांसाठी राहतील, माहिती देण्यासाठी राहतील, म्हणून आम्हाला तिथं परवानगी देण्यात आली. आणि मग आमच्या ज्ञानात भर पडली की कुठल्याही जंगलात जाताना फोटो काढण्याची परवानगी घ्यावी लागते. एक ज्ञान आम्हाला तिथं मिळालं. पुढं काय म्हणते ही ताई, पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. इथं शब्द लिहिलाय मी, संतुलन. संतुलन, संतुलन म्हणजे काय? बॅलन्स. बॅलन्स. निसर्गामध्ये जर बॅलन्स ठेवायचा असेल, संतुलन ठेवायचं असेल, तर त्याच्यामध्ये पक्ष्यांचं फार मोठं काम आहे. खूप मोठं काम हे पक्षी करतात. कसं? झाडांचं बी या ठिकाणावरून दुसरीकडे नेणं, पक्षी वातावरणात स्वच्छता ठेवतात, असं बऱ्याच गोष्टी हे पक्षी करत असतात. आणि म्हणून निसर्गामध्ये बॅलन्स ठेवण्याचं काम करणारा हा पक्षी, संतुलित करणारा अविभाज्य घटक आहे असं म्हटलं. प्रदूषण कमी होतं पक्षी असले तर, बीजांचं वहन होतं, म्हणजे एका ठिकाणचं बी दुसरीकडे जातं आणि भरपूर झाडं वाढली जातात. अशी भूमिका या पक्षाची आहे. हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं. आमची सहल अविस्मरणीय झाली. अशी अतिशय सुंदर सहल आमची झाली. आता ही सहल करताना या मुलीला आपल्या दादाची आठवण आली. का बरं आठवण आली? कारण हा दादा नेहमी पक्ष्यांविषयी बोलायचा, त्याला सुद्धा पक्ष्यांची आवड होती. आणि म्हणून तिला कोणाची आठवण आली त्या सहलीमध्ये? दादाची. दादा होता का बरोबर? नाही. मग तिने एक युक्ती केली की जे काही बघितलं ते सगळं तिनं पत्रामध्ये लिहिलं. दादा, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली, कारण तुलाही पक्षी खूप आवडतात. इकडे मी, आई, बाबा मजेत आहोत. कारण ही मुलगी कुणाबरोबर राहते? आई बाबांबरोबर राहते. आणि हिचा दादा म्हणजे मोठा भाऊ कदाचित कॉलेजमध्ये वगैरे कुठेतरी शिकत असेल. म्हणून या मुलीनं पत्र लिहून ही सगळी हकीकत, सहलीची हकीकत तिनं काय केली? त्याला पत्रातून कळवली आहे. तू कसा आहेस? तुझा अभ्यास कसा सुरू आहे? पत्र मिळतात, तुझी खुशाली कळव. पत्र एकदा आपण पत्र लिहिलं की आपण त्याच्या पत्राची वाट बघतो. हल्ली या मोबाईलमुळं पत्र आपण विसरलो. इकडून मेसेज लिहिला हॅलो की तिकडून लगेच हाय येतो. पण पत्राचं तसं नसतं. पत्र जायला 8 दिवस लागतात, उत्तर लिहायला पुन्हा 8 दिवस लागतात. म्हणून ही ताई दादाला विनंती करते की दादा, तू सुद्धा काय कर, पत्र लिही आणि तुझी खुशाली मला पत्रानं कळव. मी तुझ्या पत्राची वाट बघते. आता मला सांगा, काय काय शिकलो आपण या धड्यामधून? 2 गोष्टी शिकलो. पत्र कसं लिहावं, दिनांक, भावाचं नाव, त्याला केलेला नमस्कार, आणि 2 ते 3 पॅरेग्राफ मध्ये या मुलीनं पत्र लिहिलं. त्याचा शेवट अतिशय सुंदर केला, नमस्कार वगैरे सगळं छानपैकी तिनं लिहिलेलं आहे. म्हणून आपल्याला पत्र कसं लिहावं हे या पाठातून शिकायला मिळालं. दुसरी गोष्ट शिकायला मिळाली, एका
संख्या कमी होत असलेल्या पक्ष्याची माहिती, आणि तो पक्षी म्हणजे मांडव. अभयारण्य म्हणजे काय हेही आपल्याला कळालं. या सगळ्या गोष्टी आपल्याला या पत्रातून किंवा या पद्यपाठातून आपल्याला शिकायला मिळाल्या. या पद्यपाठाच्या खाली 2 प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची आपण आता चर्चा करूया. काय म्हटलंय? पहिला प्रश्न दिलेला आहे, विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला? का जायचं ठरवलं? सरांकडे हट्टच धरला त्या मुलांनी की आम्हाला अभयारण्य बघायला जायचं. का बरं धरला? त्याचं उत्तर मी सांगतो. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये त्याचं उत्तर आहे की विज्ञान केंद्रातर्फे, त्यांच्या शाळेच्या जवळ एक विज्ञान केंद्र होतं, तिथले लोक आले आणि त्यांनी एक चित्रफित या मुलांना दाखवली. आता चित्रफित मध्ये किती होती? 5 मिनिटाची, 10 मिनिटाची. त्यामुळं या मुलांना तेवढ्या चित्रफितीत काही त्यांचं ज्ञान पूर्ण मिळालं नाही. त्या ज्ञान मिळवण्याचं त्यांचं कुतूहल आणखी वाढलं, आणखी त्यांचं कुतूहल वाढलं आणि त्यांना वाटलं की नाही हे पक्षी बघायचेच. म्हणून या मुलांनी हट्ट धरला की आपल्याला कुठं जायचं? हे अभयारण्य बघायला जायचं, असा हट्ट धरला. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरा प्रश्न आहे, अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना मांडव पक्ष्याबद्दल काय काय सांगितलं? काय काय सांगितलं सांगता येईल का तुम्हाला? आता हे प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे. हे दिलेले शब्द सुद्धा लिहून काढायचे, कारण हे मोबाईलवर तुमच्याकडे कायम राहणार आहे. आणि मी जे काय बोलतो ते उत्तर ते सुद्धा तुम्ही लिहायचे, फक्त ऐकून सोडून द्यायचं नाही. तर काय दुसऱ्याचं उत्तर? मांडव पक्ष्याबद्दल आपल्याला काय शिकायचं? पहिली गोष्ट, मांडव हा एक पक्षी आहे, आकाराला मोठा आहे, सुंदर आहे दिसायला, त्याला उडता येत नाही, त्याला वेगामध्ये पळता येतं, आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो शेतकऱ्याचा मित्र आहे. तिसरी गोष्ट, तो वर्षातून एकच अंड घालतो, आणि एकच अंड घालत असल्यामुळं या पक्ष्याची संख्या हळूहळू आपल्या देशातून कमी कमी होत चाललेली आहे. या अतिशय मौल्यवान माहिती असलेली गोष्ट आपल्याला या पाठातून शिकायला मिळाली. आता काही गोष्टी अजूनही दिल्या तिथं होमवर्क मध्ये. काय म्हटलंय? पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी पक्ष्याचा उपयोग. आपण आता चर्चा केली की पक्षी पर्यावरणाचं संतुलन कसं राखतात. तुम्ही काय करायचं? तुमची आई वडील यांच्याशी काय करायची? चर्चा करायची. हे लिहायचं नाही, काय करायची? चर्चा करायची की पक्षी संतुलन कसं राखतात. आणि दुसरं, तुम्हाला वाटतं ना, पूर्वी बघा खिडकीवर वगैरे तुमच्या दारात चिमण्या, पक्षी, कावळे वगैरे यायचे, ओरडायचे. आता येतात का तेवढे? नाही. म्हणजे यांची संख्या हळूहळू सगळ्याच पक्ष्यांची कमी झाली. मग या पक्ष्यांची जर संख्या वाढवायची असेल तर तुम्ही काय करा? हे 2 कामं तुम्ही करायचे. 2 प्रश्न वहीमध्ये लिहून काढायचे. धडा समजला असेल अशी मी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.